मित्रांनो, अगोदर हे बघा. हॅलो मित्रांनो, स्वागत तुमचं टेक्निकल नागशिंग चॅनलवरती. तर मित्रांनो, ही ट्रिक कशी वाटली तुम्हाला आणि तुम्हाला ही ट्रिक बनवायची असेल आणि तुमचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं असेल पाठीमागेलं, तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, जास्त वेळ न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात पहिले काय करायचं आपल्याला, की सर्वात पहिले आपल्याला प्ले स्टोर ॲप ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर बघू शकता तुमच्यामध्ये एक सर्च ऑप्शन आहे, सर्वची क्लिक करून घ्यायचं. इथं तुम्हाला टाकायचं आहे इमेज इमेज सर्च मॅन असं टाकायचं. बघा समोर मॅन 2 नंबरचं ऑप्शन बघा, तिथे 2 नंबरचं ऑप्शन येते मॅन म्हणून. तिला ओपन करून मित्रांनो ह्या ॲपला असं ओपन करून घ्यायचं. केल्यानंतर बघा ते मी इन्स्टॉल करून घ्यायचं. इन्स्टॉल केल्यानंतर बघा मी ऑलरेडी इन्स्टॉल केलंय मित्रांनो. अशा पद्धतीचा इंटरफेस आहे ॲपचा, बघू शकता लोगो बिगो असा आहे. याला ओपन करून घ्यायचं. तुम्ही केल्यानंतर बघा ओपन करून घ्यायचं. मी अशा पद्धतीने ओपन करून घेतोय. असा इंटरफेस खुलल्यानंतर बघा इथं आपल्याला सर्च करायचं आहे. तुम्हाला जो पण बॅकग्राऊंड घ्यायचं मित्रांनो, कोणतं पण बॅकग्राऊंड घ्यायचंय तुम्हाला इथे सर्च करायचं आहे. तर मित्रांनो, मी स्टुडिओचं बॅकग्राऊंड घेणार, तर मी स्टुडिओ नाव टाकणार आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने स्टुडिओ मी इथे नाव टाकलेलं आहे. टाकल्यानंतर बघू शकता मित्रांनो, तुमच्या समोर एवढे बॅकग्राऊंड येणार मित्रांनो, एवढे भरपूर बॅकग्राऊंड तुमच्या समोर येणार आहे. ते बघू शकतात. तुम्हाला इथे जो पण बॅकग्राऊंड आवडेल, जो पण तुम्हाला बॅकग्राऊंड असा एकदम ऍक्टिव्ह वाटेल, तो बॅकग्राऊंड तुम्ही इथून या ठिकाणावरून तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, आपण डाउनलोड करूया आपण एखादा डाउनलोड. आपण हा बघूया. तर मित्रांनो, हा बॅकग्राऊंड बघा किती एकदम टाकाटाक आणि मस्त दिसतोय, कडक दिसतोय. तर मी याला अशा पद्धतीने इथे बघा तुम्हाला एक बाण दिसतोय, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचंय मित्रांनो. केल्यानंतर बघा डाउनलोड कम्प्लीट असं नाव येईल तुमच्या समोर आणि तुम्ही इथून भरपूर असे जे आहे ना बॅकग्राऊंड ते डाउनलोड करू शकता मित्रांनो. बघू शकतात भरपूर इथं पद्धतीचे बॅकग्राऊंड आहे मित्रांनो. भरपूर असे बॅकग्राऊंड इथं अवेलेबल आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, हे पण एक बॅकग्राऊंड मी डाउनलोड करून घेणार आहे. तर असे 2-4 बॅकग्राऊंड मी अशा पद्धतीने माझ्या पद्धतीने मी डाउनलोड करून घेणार आहे आणि माझ्या फोटोच्या आपल्या व्हिडिओच्या पाठीमागे लावणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण बॅकग्राऊंड डाउनलोड केले. तर बघा मित्रांनो, आता मी कसं याला लावणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आपलं बॅकग्राऊंड आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह झालेलं आहे. तर मित्रांनो, आता करायचं काय, तर मित्रांनो याला करायचं स्कॉल केल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला परत प्ले स्टोअरवरती यायचं आहे. प्ले स्टोअरवरती आल्यानंतर इथं बघू शकता, तिथं सर्चवरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि इथं टाकायचं आहे व्हीपीएन टाकायचं. व्हीपीएन टाकल्यानंतर बघा या अशा पद्धतीचा ॲप आहे, त्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. केल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने ओपन केल्यानंतर मित्रांनो तर स्टार्ट नावच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यामुळे ॲड याला ॲड कट करायचं आहे. हे बघा इथं जो गाजरचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. बघा ससा समोर पडतोय आणि लगेच तुमचं व्हीपीएन कनेक्ट होणार मित्रांनो. केल्यानंतर आपल्याला कॅपकट यूज करायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला व्हीपीएन लागेल. तर अशा पद्धतीने कनेक्ट झालं मित्रांनो आपलं व्हीपीएन. तर मित्रांनो, व्हीपीएन चालू केल्यानंतर मित्रांनो क्रोमवरती जायचंय. क्रोमवरती गेल्यानंतर कॅपकट नावाचा ऍप डाउनलोड करून घ्यायचा मित्रांनो. बघू शकता माझ्याकडे ऑलरेडी डाउनलोड आहे, तर मी डाउनलोड नाही करत आहे. तर मित्रांनो, मी याला डायरेक्ट ओपन करूया. चला तर मित्रांनो, ओपन केल्यानंतर बघू शकता असा इंटरफेस आपल्या समोर येणार मित्रांनो. आल्यानंतर न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. जे प्लसचा आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करायचं आहे. केल्यानंतर मित्रांनो इथं फोटोचा ऑप्शन आहे बघा, इथे क्लिक करून घ्यायचं आणि आपण जी इमेज डाउनलोड केली होती, जो आपण बॅकग्राऊंड डाउनलोड केलं त्याला सिलेक्ट करून ऍड करून घेऊया. घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने आपला जो इमेज आहे तो इथे आलेला आहे. काय करायचं मित्रांनो, थोडं स्क्रॉल करून घ्यायचं आहे आणि इथे बघा कॅपकटचा लोगो आहे, ते त्याच्यावरती क्लिक करून इथे बघा डिलीटचा ऑप्शन त्याच्यावर डिलीट करून घ्यायचे. केल्यानंतर मित्रांनो याची साईज जी आहे थोडी याला वाढवून घ्यायचे मित्रांनो. बघू शकता अशा पद्धतीने वाढवल्यानंतर तर मित्रांनो जो व्हिडिओ आपल्याला एडिट करायचा तो व्हिडिओ आता ऍड करून घ्यायचा. तर ओव्हर लेअरवरती क्लिक करून घ्यायचं मित्रांनो. केल्यानंतर इथं ऍड ओव्हर लेअरवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता ऍड वरती क्लिक करून घ्यायचं आणि इथे व्हिडिओच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला जो व्हिडिओ पाहिजे असं एडिट करायचं असेल ते व्हिडिओवरती क्लिक करायचं. बघू शकता अशा पद्धतीने व्हिडिओ इथं ऍड करून घ्यायचा आहे. केल्यानंतर मित्रांनो बघा आता या व्हिडिओची स्क्रीन आपण फुल करून घेऊया, झूम करून घेऊया पूर्ण. तर बघा अशा पद्धतीने मी झूम करून घेतोय मित्रांनो. बघू शकता अशा पद्धतीने मी स्क्रीन झूम केली. आता करायचं काय मित्रांनो, आपलं खरं काम इथेच आहे मित्रांनो. आता करायचं काय, इथं खाली यायचं मित्रांनो, इथं स्क्रॉल करायचंय. थोडंसं स्क्रॉल केल्यानंतर थोडं स्क्रॉल करायचं अजून. केल्यानंतर बघा इथं रिमोनी बिग असा ऑप्शन तुम्हाला दिसणार आहे मित्रांनो. याच्यावरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर मी ऑल्टो रिमोट वरती क्लिअर करायचं आहे मित्रांनो. केल्यानंतर बघू शकतात काय मिनिटांमध्ये आपलं जे बॅकग्राऊंड आहे तो क्लिअर होणार मित्रांनो, एकदम कडक. आणि इथे क्लिक करून घ्यायचं आहे आणि काही सेकंदामध्ये आपलं बॅकग्राऊंड इथे सिलेक्ट होणार मित्रांनो. बघू शकतात अशा पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा व्हिडिओ. बघा एकदम ओरिजिनल आणि एकदम मस्त कडक मध्ये तुम्हाला
हे बघा आता थोडा इथं एक ग्रीनचा ऑप्शन येते बघा, इथं ग्रीन झाल्यानंतर आपला व्हिडिओ सिलेक्ट होऊन जाईल असं आपण समजू. तर मित्रांनो बघू शकता आपला व्हिडिओ कशा पद्धतीने एकदम ही export ट्रिक झाला, कशी वाटली एकदम तुम्हाला मस्तपैकी. कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, आता आपण काय करणार आहोत, याला व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेणार, आपल्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करून घेणार. तर मित्रांनो एक्सपोर्ट करण्यासाठी वरती जे ऑप्शन एक्सपोर्टचं दिसतं याच्यावर क्लिक करून घ्यायचं. केल्यानंतर मित्रांनो काही सेकंदामध्ये आपला व्हिडिओ डायरेक्ट आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होणार आहे. सेव्ह झाल्यावरती व्हिडिओची क्वालिटी आणि जो व्हिडिओ आपण बनवलाय त्याची जबरदस्त क्वालिटी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो, की व्हिडिओ कसा बनलाय. तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला कळेल की व्हिडिओची क्वालिटी जी कशी आहे. तर मित्रांनो बघा, आता आपला झाला व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर डन करून घ्यायचंय. आता जाऊया मित्रांनो आपण गॅलरीमध्ये. आता गॅलरी आपण ओपन करून घेऊया आपली. तर चला आपण आपल्या गॅलरीमध्ये जाऊन ओपन करून घेऊया आपली गॅलरी. मित्रांनो आपण अशा पद्धतीने आपली गॅलरी ओपन केली बघू शकतात. आणि आपण जो व्हिडिओ एक्सपोर्ट केला होता तो बघा इथं आलेला आहे. तर मित्रांनो बघू शकता कशा पद्धतीने आपला व्हिडिओ एक्सपोर्ट झाला आणि एकदम कडक दिसायला पण एकदम कडक दिसतोय. तर व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच. तर मित्रांनो ही ट्रिक कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. अशीच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या येत राहतात आणि आपल्या मराठी भाषेत आपण सांगत असतो. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.